बाबा नमस्कार. नमस्कार. तुम्ही आपल्याकडनं पिल्लं नेली होती. हा 200 पिल्लं नेली होती. मग त्याचं कसं काय रिस्पॉन्स, काय किती जगली, किती मेली, किती विकली? 3च मिली 201 पिल्लू शिल्लक होतं माझ्याजवळ. ते सगळं मोठं झालं. आणि आखाड महिन्यामुळं 650, 700, 650, 700 रुपये, 600 रुपये ह्या भावाने कोंबडा माझा संपूर्ण कोंबडा खपला. 100 कोंबडा होता. 100 कोंबडा निघाला होता. हा, आणि 100 कोंबडी. मादी. मग आता मादे विकले का आहेत? माझ्या 70 मादी ठेवली आणि 30 मादी विकून टाकली. आता तुम्हाला एकंदरीत खर्च वाचा आता फायदा किती झाला हो? फायदा जवळजवळ मला 50,000 रुपये फायदा कंप्लीट झाला. 50,000 रुपये 200 पिल्लांमध्ये 50,000 फायदा झाला. फायदा झाला. मग तुम्ही शेतकऱ्यांना काय सांगाल? कावेरीची पिल्लं घेऊन फायदा होतो हा, का? कावेरीच्याच पिल्लांमध्ये फायदा आहे. दुसऱ्या पिल्लांमध्ये काय जमत नाही बरोबर. तो एक करून पाहिलेली आहे म्या. बाबा, पिल्लांची तुम्हाला क्वालिटी कशी वाटली आपल्या? तुमची क्वालिटी एक नंबर मला भेटली. आणि मर बी झाली नाही, काय नाही, अगदी व्यवस्थित. तर पिल्लं अगदी त्यांच्याकडून घ्यावात पणी बी. आणि लसीकरण वगैरे याचं मार्गदर्शन तुम्हाला आमच्याकडनं मिळालं का? सगळं मार्गदर्शन यांनी मला पहिल्यापासून शेवटपर्यंत सगळं मार्गदर्शन दिलं. का 7व्या दिवशी कोणता डोस द्यायचा, 14व्या दिवशी कोणता द्यायचा, 21व्या दिवशी कोणता द्यायचा, हे संपूर्ण मला त्यांनी मार्गदर्शन केल्यामुळं माझं एकही पिल्लू मिळालं नाही. आणि सगळी पिल्लं सारखी मोठाली झाली. वजनं बिजनं सगळ्यांची सारखी होती माझ्या. आणि सांगितल्याप्रमाणेच मी केलं. ठीक आहे. आणि तुमचा फीडचा खर्च वाचत आता 50,000 रुपये तुम्हाला 50,000 profit रुपये राहिलं. प्रॉफिट झालं मला. आणि तुमच्या अजून 70 मादे शिल्लक आहे. हो चांगलं आहे. चला, तुम्ही आता परत पिल्लं नेणार आहात का? हो. ठीक आहे, ठीक आहे. आणि इथूनच नेणार, मी दुसरीकडे जाणार नाही. ठीक आहे, ठीक आहे. तुम्ही तुमच्या आमच्या शेतकऱ्यांना एवढी माहिती दिली त्याबद्दल तुमचे धन्यवाद. हां.